नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोकुळच्या निवडणुकीशी संबंधित याचिकांवर आता 28 एप्रिलला सुनावणी होणार। आजच्या सुनावणीत 21 एप्रिलपर्यंत म्हणणे मांडण्याचे न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांची घर वापसी, आज भाजपत केला प्रवेश। उपनगरातील महापालिका शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यासह उपनगरातील नागरिकांना दारात लावण्यासाठी मागील ते रोप देणार, आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्णय। अंगणवाडीत गॅस गळती होऊन स्फोट, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मुलं वाचली। राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी मानेवाडीतील प्रकार। आणि 1709 पासून केलं जाते मृतांच्या अस्थींचं जतन, पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावातील शिंदे भावकीची परंपरा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी पार पडली। या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 एप्रिल रोजी होणार आहे। गोकुळ निवडणुकीसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 2 महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी झाली। पहिल्या सुनावणीत न्यायालयानं महाराष्ट्र शासनाला येत्या 21 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। पुढील सुनावणी 28 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट राजवर्धन चौगुले यांनी दिली। आज सुनावणी झाली। टोटल यामध्ये 4 ते 5 पिटिशन्स दाखल झालेले आहेत, इंटरव्हेन्शन झालेले आहे। त्यामुळे कोर्टाने आज प्रत्येकाची सगळ्यांची आपली बाजू मांडली, ते ऐकून घेतली आणि स्टेटला सांगितले की या सगळ्या बाबतीत तुम्ही काय असेल ते तुमच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या आणि त्याबाबत रिप्लाय फाईल करा आणि पुढच्या सुनावणीसाठी आणि पुढच्या कन्सिडरेशनसाठी 28 तारखेपर्यंत ठेवलं आहे सुनावणी। दरम्यान संस्थांना पात्र किंवा अपात्र ठरवण्याचा मुद्दा सध्या केंद्रस्थानी आलाय। यापूर्वी काही याचिकांमध्ये निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती, तर काही याचिकांमध्ये वादग्रस्त आणि अवसायनातील संस्थांबाबत अंतिम निर्णय झाल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये अशी भूमिका मांडण्यात आली आहे। या परस्पर विरोधी मागण्यांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय। आता येत्या 28 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून त्यानंतर निवडणुकीची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे। कागल तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून समरजित सिंह घाटगे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केलाय। समरजित सिंह घाटगे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत त्यांनी मुश्रीफांशी समझोता केला। त्याचवेळी ते भाजपात परतणार अशी चर्चा सुरू झाली होती। राजकीय विद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या कागल तालुक्यानं मुश्रीफ राजे हा टोकाचा राजकीय संघर्ष बघितलाय। अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनं महायुतीत प्रवेश केला आणि नामदार मुश्रीफांविरोधात संघर्ष करणारे समरजित सिंह घाटगे यांची कोंडी झाली। त्यांनी तुतारी हाती घेत विधानसभा निवडणूक लढवली। या निवडणुकीतील पराभवानंतर नगरपालिका निवडणुकांच्या काळात नामदार मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांनी एकत्र येत सगळ्यांनाच धक्का दिला। या दोघांमधील हा समझोता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा कायम राहिला। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटापासून दूर राहणारे समरजित सिंह घाटगे पुन्हा भाजपवासी होणार अशी चर्चा होऊ लागली। आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। यावेळी राजे अखिलेश सिंह घाटगे आणि राजे वीरेंद्र सिंह घाटगे यांच्यासह राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। समरजित सिंह घाटगे यांच्या या निर्णयामुळे कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय।
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपनगरातील महापालिका शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचा आणि प्रत्येकाच्या दारात लावण्यासाठी मागेल ते रोपटे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. गंगाई लॉन इथं नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस येत्या 12 एप्रिलला साजरा होणार आहे. दरवर्षी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वरूपात वह्या संकलित केल्या जातात. संकलित केलेल्या वह्या जिल्ह्यातील शाळांमध्ये गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतात. यावर्षी देखील आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 10 लाख वह्या संकलित करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या उपनगरातील कार्यकर्त्यांनी फुलेवाडी रिंग रोड इथल्या गंगाई लॉनमध्ये बैठक घेतली. या बैठकीत वाढदिवसानिमित्त उपनगरातील महानगरपालिकेच्या शाळांचा परिसर सुरक्षित राहावा यासाठी शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्धार करण्यात आला. तसंच वृक्षारोपणाची गरज ओळखून उपनगरातील लोकांना त्यांच्या मागणीनुसार प्रत्येकी 1 रोपटं मोफत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, धीरज पाटील, माजी नगरसेवक अमोल माने, राजू दिंडोरले, धनंजय भोंगाळे, नंदकुमार पिसे, उदय सासने, संदीप कात्रट, अभिजित देठे, तानाजी बोडके, गणेश मोरे, युवराज तेली, प्रकाश भोपळे, गजानन विभुते, बाबा कोरडे, अजय सावंत, विशाल खाडेकर, बापा साळोखे, अशोक देगावे, पांडू बोडेकर, सर्जेराव कात्रट, PS आंबोळे, सुनील कलादगी, निवास चौगले, प्रकाश शिंदे, परशुराम वीर, दीपक धोंड, डॉक्टर महादेव मोरे यांच्यासह आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात बालोद्यान विकसित करण्यासाठी निधी खर्च झालाय. मात्र बालोद्यान कुठं दिसत नसल्यामुळे ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होतंय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात ग्रामपंचायत इमारतीसमोर 15व्या वित्त आयोगातून सन 2021-22 या वर्षात 3,92,196 रुपये खर्च करून महिला आणि बालकांसाठी बालोद्यान उभारलं असल्याचा अहवाल पंचायत समितीकडून देण्यात आलाय. त्यासाठीची आवश्यक असलेली तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे. तसंच ग्रामपंचायतीच्या वतीनं 26 जून 2022 रोजी कार्यारंभ आदेश पारित करण्यात आलाय आणि या उद्देशानुसार 3,92,196 रुपये खर्च झाल्याचं दिसून येत आहे. परंतु प्रत्यक्षात बालोद्यान दिसत नसल्यामुळं हा निधी नेमका कुठं खर्च झाला असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होतोय. कोडोली ग्रामपंचायत मार्फत 15 आयोगातून ग्रामपंचायत समोर बालोद्यान महिलांसाठी व बालकांसाठी बालोद्यान बांधलेलं आहे. असं 2022 साली खर्ची पण पडलेला आहे. पण सध्या आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून सदर ठिकाण कुठंही आम्हाला आढळून आलेलं नाही आणि सध्या ते ठिकाण चोरीस गेलेलं आहे बालोद्यान, की त्या नुसताच खर्च केलेला आहे. याची सखोल चौकशी होऊन यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही वारंवार पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. पण त्यांच्याकडून सदर ठिकाण हे योग्य ठिकाणी खर्च केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वतः जिल्हा परिषद मधील अधिकाऱ्यांनी येऊन त्याची तपासणी करावी व सदर हे बालोद्यान या ठिकाणी बांधलेलं आहे किंवा नाही याची चौकशी होऊन तसा अहवाल आम्हाला मिळावा. याबाबत पन्हाळा पंचायत समितीशी संपर्क साधला असता पंचायत समितीला उपलब्ध झालेल्या ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार हा निधी कोडोलीतील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वापरला गेला असल्याचं पन्हाळा पंचायत समितीचे शाखा अभियंता संजय काटकर यांनी सांगितलं. ग्रामस्तर 21-22 मधून कोडोली येथे महिलांसाठी आणि बालकांसाठी बालोद्यान करणे या कामाचं ह्याच्यामध्ये त्या चौकात छत्रपती चौकातल्या परिसर सुशोभीकरणाचं आणि त्यामध्ये फाउंटन, त्यामध्ये काय दगडी बांधकाम असेल ह्याची कामं आपण ह्याच्यातनं घेतलेली आहेत आणि त्याला जादा झालेला खर्च आपण जो आहे किंवा टेंडर केलेलं काम 3,92,000चं हे ह्या इथेचं मूल्यांकन करून आपण दिलेलं आहे. बालोद्यान कागदावर दाखवून निधी मात्र खर्च करण्याच्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. राधानगरी तालुक्यातील मानेवाडी इथल्या अंगणवाडीमध्ये मुलांचा खाऊ बनवत असताना पाईपमधून गॅस गळती होऊन स्फोट झालाय. किचनमध्ये करायचं काम थेट वर्गखोलीतच सुरू होतं. गॅस स्फोटाची भीषणता बघता केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी जीवितहानी टळली.
राधानगरी तालुक्यातील मानेवाडी हे दुर्गम आणि डोंगराळ गाव असून 19 बालकांची नोंद आहे. मानेवाडीतल्या अंगणवाडीत आज केवळ 10 विद्यार्थी उपस्थित होते. लहान मुलांचा खाऊ बनवत असताना गॅस पाईपलाईनमधून गळती होऊन गॅसचा वास येऊ लागला. परिस्थिती लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी तात्काळ सर्व मुलांना वर्गाबाहेर काढलं. काही कळण्याच्या आधीच आगीनं रौद्ररूप धारण केलं. आगीच्या झळा अंगणवाडीच्या दरवाजासह छतालाही बसल्या. अंगणवाडीतील काही साहित्याचंही मोठं नुकसान झालंय. भोगावती कारखान्याच्या अग्निशमन दलानं अखेर आग आटोक्यात आणली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चिमुकल्यांचा जीव थोडक्यात वाचलाय. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष वरपे यांनी भेट देऊन गॅस पाईप एक्सपायरी संबंधित गॅस वितरण एजन्सीकडे चौकशी करणार असल्याचं सांगितलं. दरम्यान गॅस पाईप लीक शेकडीच्या जवळ गॅस पाईप लीक झाल्याने तिथे पेट घेतला. त्याच्यानंतर ते गॅस टाकीच्या नॉबजवळ त्यानं पेट घेतल्यामुळे आगीची ज्वाळा पसरली आणि ते नजीकच्या भिंतीला आणि दरवाजाला तिथे पेट घेतल्यानंतर सोबत टेबलची पण नुकसान होऊन टेबल पण जळून गेला. त्या दरम्यान मुलांना प्रसंगावधान राखून सेविका मदत यांनी बाहेर काढण्यात आले. त्याच्यानंतर अशी कोणती जीवितहानी किंवा जास्तीची वित्तहानी झाली नाही किंवा इमारतीला मोठे गॅस एजन्सीला पण आम्ही पाठपुरावा करू. त्यांनी दिलेले कनेक्शन, त्याची पाईप, एक्सपायरी किती होती, किती कालावधी करता होती, याची सर्व शहानिशा आपण करू. या अंगणवाडीमधील गंभीर बाब म्हणजे वर्ग खोलीतच गॅस सिलेंडर ठेवून जमिनीवर बसून अंगणवाडीचा खाऊ शिजवला जात होता. अंगणवाडीमध्ये असलेल्या किचन खोलीत कोणत्याही प्रकारचा किचन कट्टा नाही किंवा किचनच्या इतर सुविधा नाहीत. या खोलीचा वापर जुन्या छताची कौलं ठेवण्यासाठी करण्यात आलाय. क्लासरूममध्ये खेळण्याचं साहित्य, बेंच आणि इतर साहित्य असून तिथंच अडगळीत मुलांना बसवलं जातंय. मुलांच्या शेजारीच जेवण केलं जात असल्यानं याबाबत वरिष्ठांनी दुर्लक्ष का केलं असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारला असता ही गंभीर बाब असल्याचं मान्य केलं. त्यांनी याच ठिकाणी सेविका आणि मदतनीसांना मीटिंग बोलावून सूचना केल्या होत्या. अंगणवाडीतील अपुऱ्या सुविधांबाबत सेविकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवण्याबाबतही सूचना केल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मी पाहिलं त्या मला निदर्शन आलं की किचनची सुविधा असताना, जागा असताना सुद्धा त्यांनी किचनच्या बाहेरल्या साईडला म्हणजे अंगणवाडीची मेन जी आहे खोली त्याच्या कोपऱ्यामध्ये त्यांनी शिजवलं. 2-3 महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा इथे मीटिंग घेतली होती. यांच्याच अंगणवाडी बीटची मीटिंग घेतली होती. त्यांना सगळ्या सूचना दिल्या. याच्यापूर्वी वारंवार आम्ही सुरक्षा, अंगणवाडी गॅस कनेक्शन असेल किंवा इतर सेफ्टी कशी बाळगावी याच्यात वारंवार सूचना देत असतो. तरी त्यांनी अंगणवाडीच्या किचनमध्ये ते गॅस कनेक्शन न लावता किंवा सेट न जोडता त्यांनी त्या कोपऱ्यामध्ये जोडलेला होता. ही चुकीची गोष्ट आहे. त्यांनी ह्या गोष्टी करायला नसल्या पाहिजेत. त्यांचा आम्ही खुलासा घेऊ. जे किचन इथं आहे, किचन म्हणून इथं जे खोली आहे त्या खोलीमध्ये कट्टा सुद्धा नाही किचनचा, त्याबद्दल काय सांगाल? हां, कट्टा म्हणजे ह्यांना सर्व सांगितलेलं आहे आम्ही की ग्रामपंचायतकडे आपल्या लेखी मागणी, जसं किचन कट्टा असेल किंवा शौचालय जे काय असतील, आपल्या भौतिक सुविधा किंवा पायाभूत सुविधा ज्या पाहिजेत ह्या सर्वाची मागणी करावी आणि तेव्हा म्हणजे आपली अंगणवाडी ही परिपूर्ण होईल. या सर्व सूचना यांना दिलेल्या आहेत. यापूर्वी वारंवार सूचना दिलेल्या आहेत. यांनी सुद्धा पाठपुरावा ग्रामपंचायतकडून केलं पाहिजे. ग्रामपंचायत सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य सागर धुंद्रे, ग्रामपंचायत पदाधिकारी तलाठी हरीश शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिकारी, सुपरवायझर या अपघाताबाबत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांकडे बोट करत असले तरी मानधनावर काम करणाऱ्या या सेविका बालकांच्या सुरक्षेसाठी तत्सम सोयीसुविधा पुरवतील का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. आज या निष्पाप चिमुकल्यांचा जीव थोडक्यात वाचलाय. जिथं मुलांनी सुरक्षितपणे शिकायला हवं तिथंच जीव धोक्यात घालून बसावं लागत असेल तर ही केवळ चूक नाही तर ही व्यवस्था अपयशी ठरतीये. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आज सुदैवानं मोठी दुर्घटना टळलीय. पण उद्या भविष्यात अशीच घटना पुन्हा घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या निष्पाप जीवांच्या सुरक्षेसाठी आता तरी ठोस पावलं उचलली जातील का की अजून एका मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.
इचलकरंजी येथील शंभू तीर्थाचं काम करणाऱ्या प्रिया नाईक यांनी महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह नगरसेवकांना आज धारेवर धरलं. निवडणुकीच्या अगोदर शंभू तीर्थाचं काम पूर्ण करण्यासाठी गडबड केली, मग अजून बिलं का काढली नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शिवतीर्थाच्या कामाचं बिल अजून थकीत असल्यानं शिवप्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांनीही सर्व नगरसेवकांना घेराव घातला. इचलकरंजी शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी शंभू तीर्थाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला होता. महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शंभू तीर्थाचं काम युद्धपातळीवर आमदार राहुल आवाडे यांनी पूर्ण करून आचारसंहितेच्या पूर्वी उद्घाटन केलं. मक्तेदारांनी कर्ज काढून शंभू तीर्थ शिवतीर्थाचं काम पूर्ण केलंय, पण अजूनही त्यांना बिलं मिळत नसल्यामुळं मक्तेदार अडचणीत आहेत. वारंवार फेऱ्या मारूनही या कामाचं 1.5 कोटी रुपयांचं बिल थकीत असल्यानं मक्तेदार प्रिया नाईक यांनी महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह नगरसेवकांना धारेवर धरलं. निवडणुकीच्या अगोदर शंभू तीर्थाचं काम पूर्ण करण्यासाठी गडबड केली, मग अजून बिलं का काढली नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी आणि शंभूतीर्थ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थाच्या कामाचं बिल अजून थकीत असल्यानं आक्रमक होत सर्व नगरसेवकांना घेराव घातला. यावेळी महानगरपालिकेमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. बिलं लवकरात लवकर काढावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावातील महिलांनी अशा भोंदूबाबांना चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलंय. गावातील महिलांनी एकत्र येत अशा भोंदूबाबा बुवाबाजी करणाऱ्यांना गावबंदीचा ठराव करून राज्यापुढे आदर्श निर्माण केलाय. त्यांचा हा आदर्श जर इतर गावांनी घेतला तर अशा भोंदूबाबांचं दुकान कायमचं बंद होणार आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात यानं श्रद्धेच्या नावाखाली महिलांचं मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण केलंय. या प्रकरणानं फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरलाय. ज्या पीडित महिलांचं शोषण झालंय त्यात बहुतांश उच्च शिक्षितही आहेत. श्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण होत असतानाही अनेक महिला खरातच्या जाळ्यात अडकल्यात. अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे असं चित्र असताना याच प्रकरणातून धडा घेत धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावातील अशिक्षित महिलांनी मात्र राज्यापुढं एक नवा आदर्श निर्माण केलाय. त्यांचा हा समाजाच्या अंजन घालणारा आहे. या गावातील महिलांनी एकत्र येत अशा भामट्या भोंदूबाबा बुवाबाजी करणाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेतलाय. असा निर्णय घेणारं महाराष्ट्रातील हे पहिलं गाव ठरलंय. या निर्णयाचं सर्व राज्यभरातून कौतुक होतंय. फसवणूक करणाऱ्या लुटणाऱ्या भोंदूबाबांना यापुढे गावात प्रवेश मिळणार नाही. अशोक खरातसारख्या नीच कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा या महिलांनी केली आहे. नाशिक येथील अशोक खरात हे प्रकरण खूप महाराष्ट्रभर गांजत आहे आणि त्याने खूप महिलांवर अत्याचार केलेला आहे आणि त्याशिवाय त्याला फाशीची शिक्षा आम्ही ठराव केलेला आहे. आम्ही गावाच्या महिलांनी ठराव केलेला आहे फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि गावात यायलाच नको पाहिजे असे भोंदूबाबांनी गावबंदी घरबंदी केलेली आहे. बहुतेक असे लुबाडू संत येतात गावात, साधू येतात गावात आणि त्यांनी खूप महिलांवर अत्याचार केले. चिंचोक्या सुद्धा विकल्या आहेत त्यांनी लाखो करोडाला. असे बायांना त्यांनी लुबाडलंय. अशा साधू या भोंदूबाबापासून गावाने सावध राहायला पाहिजे. या सगळ्यात त्यांना साथ मिळाली ती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची. अन्निसचे धुळे जिल्हा पदाधिकारी दिलीप खेवसरा यांनी महिलांना जादूटोणा विरोधी कायद्याच्या पुस्तकाचं वाटप केलं. यासह महिलांनी धाडस दाखवून अशा भोंदूबाबांवर जादूटोणा विरोधी कायद्यानं गुन्हा नोंदवावा असं आवाहन सुद्धा केलं. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ग्रामीण भागात महिलांना समजल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये चीड, क्रोध किंवा संताप व्यक्त होत आहेत आणि त्या हिशोबाने आज आमच्या निमगुळ येथील बचत गटाच्या महिला एकत्र आल्या आणि असे जर भोंदूबाबा आपल्या गावात येत असतील तर त्यांना गावबंदी किंवा घरातसुद्धा बंदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. कारण की या भोंदूबाबा हे जादूटोणाच्या नावाने मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये भीती निर्माण करत असतात. एकीकडे शेतकरी महिला एक निसर्गाच्या संकटामुळे त्रस्त झालेल्या आहेत. त्या बऱ्याच त्यांना समस्या आहेत आणि अशा रीतीने जर हे भोंदूबाबा वेगळ्या प्रकारे भीती निर्माण करत असतील तर महिला आम्ही ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. जादूटोणा हा कायदा पास केलेला आहे.
त्या कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. तर कृपया कोणी बंधुभावाने आमच्या निमगुळ गावात येऊ नये. बुवाबाजीला आळा घालण्यासाठी निमगुळ गावातील महिलांनी घेतलेला हा निर्णय आता इतर गावांसाठी आदर्श ठरतोय. आता महाराष्ट्रातील इतर गावांनी सुद्धा याचं अनुकरण केलं तर अशा भोंदूबाबा बुवाबाजी करणाऱ्यांचं दुकान कायमचं बंद होईल आणि त्यांच्या आर्थिक किंवा शारीरिक शोषणाला कुणीही बळी पडणार नाही हे नक्की. कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली. याचा जिल्ह्यातील 1800 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा, त्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मदत व्हावी या उद्देशानं कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली. या उपक्रमाचं यंदाचं हे 7वं वर्ष होतं. मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी हा एक स्तुत्य उपक्रम असून इतरांनी सुद्धा याचं अनुकरण केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. यासह विद्यार्थी हिताला प्राधान्य देणाऱ्या अशा उपक्रमासाठी दी न्यू एज्युकेशन सोसायटीचं नेहमीच पाठबळ असेल अशी ग्वाही दिली. कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी मागील 7 वर्षांपासून या परीक्षेचं आयोजन केलं जात असून या परीक्षेचा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी लाभ घेत आहेत याचा मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं. या हजारो विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था कुठं करावी हे मोठं आव्हान होतं. यासाठी एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे यांची मोलाची साथ दिल्याचं सांगत त्यांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी उपस्थित शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली. कोल्हापूर शहरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल कोल्हापूर या शाळेत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. कोल्हापूर शहरासह गारगोटी, गडहिंग्लज, इचलकरंजी, कागल मिळून जिल्ह्यातील एकूण 1800 विद्यार्थ्यांनी आज सराव परीक्षा दिली. परीक्षेसाठी पर्यवेक्षक त्याचबरोबर पेपर तपासणीस म्हणून 150हून अधिक शिक्षकांचा सहभाग होता. 1 ते 2.5 या वेळेत मराठी, गणित आणि सामान्य ज्ञान 150 गुणांचा पहिला पेपर घेण्यात आला, तर 3.5 ते 5 या वेळेत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा 150 गुणांचा दुसरा पेपर घेण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घेऊन आलेल्या पालकांसाठी बैठक व्यवस्था तसंच सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी संस्थेचे चेअरमन साताप्पा कासार, व्हाईस चेअरमन अमित परीट, सचिव वसंत पाटील, मुख्याध्यापक TE पोवार, मुख्याध्यापक शशिकांत तांदळे, परीक्षा केंद्र प्रमुख गोरख वातकर, सहकेंद्र प्रमुख सागर पाटील, संतोष केसरकर, विजय नाईक, महादेव डावरे, मच्छिंद्र नाळे, शिवाजी भोसले, वर्षाराणी वायदंडे, रोहिणी येडगे, विद्या पाटील, सर्जेराव नाईक, राजेश कोंडेकर, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, आप्पासाहेब वागरे, दशरथ कांबळे, चारुलता पाटील, सविता गिरी, संभाजी सुतार, अश्विनी भोकरे, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी, सुबोध कोल्हटकर, रमेश गंजाळ, कुणाल भालकर, विशाल पाटील, अनिरुद्ध पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमणांवर मंगळवारी कडक पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत वसाहतीमधील बेकायदा उभारलेल्या टपऱ्या, दुकानं आणि इतर अतिक्रमणं हटवण्यात आली. उत्कृष्ट नियोजन, सुबक रचना आणि स्वच्छतेसाठी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला इन्फ्रास्ट्रक्चर चॅम्पियन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालाय. मात्र अतिक्रमणांमुळे या वसाहतीचं विद्रुपीकरण झालं होतं. मुख्य चौकासह अनेक ठिकाणी अतिक्रमण करून चहाच्या टपऱ्या, पान स्टॉल आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांनी आपल्या दुकानात कॉन्क्रीट टाकून मजबूतीकरण केलं होतं. तसंच काही बार आणि हॉटेल चालकांनी अनधिकृत व्यवसाय उभारले होते. त्यामुळे देशविदेशातून येणाऱ्या उद्योजकांमधून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रशासनानं कठोर पावलं उचलत अतिक्रमणं हटवण्याची मोहीम राबवली. 3 पोकलेन, 5 JCB आणि ट्रॅक्टर ट्रॉलींच्या सहाय्यानं सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होती. या कारवाईवेळी महामंडळाचे कार्यकारी अभियंता IA नाईक, एरिया मॅनेजर नितीन कांबळे, उपअभियंता अमित भुर्ले, सहाय्यक अभियंता रोहन पाटील आदी उपस्थित होते.
पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावातल्या शिंदे भावकीनं सन 1709 पासून म्हणजेच गेल्या 10 पिढ्यांपासून मयत पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अस्थी जतन केल्यात। या अस्थी जतन करण्यासाठी गावाच्या चौकामध्ये समाधी स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे। या समाधी स्थळाचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला असून शिंदे कुटुंबियांनी या ठिकाणी नुकतीच पितृगृह वास्तुशांती केली आहे। पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावात फार वर्षांपासून शिंदे भावकी आहे। उपलब्ध वंशावळीवरून शिंदेंचे 3 मूळ पुरुष असल्याची नोंद आहे। 1709 पासून शिंदे भावकीमध्ये कुणीही व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थींचं गावातल्या निनाई मंदिराजवळील चौकात असलेल्या समाधीमध्ये जतन केलं जातं। या समाधीवर 3 शिवलिंग आहेत, तसंच अस्थी ठेवण्यासाठी मोकळी जागा आहे। शिंदे घराण्यातील अस्थी या समाधीत ठेवून ती दगडांनी बंद केली जाते। शिंदे घराण्यात ही परंपरा 1709 पासून आजतागायत अखंड सुरू आहे। साधारणपणे गेल्या 10 पिढ्यांनी या प्रथेचं पालन केलंय। समाधीवर पुरातन शिलालेख आहे। या शिलालेखात लक्ष्मण सखा, रावजी शिंदे आणि विठोजी शिंदे शके 1631 असा उल्लेख आहे। 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला। मोगलांनी छत्रपती संभाजीपुत्र शाहू महाराजांची मुक्तता केल्यानंतर पुढे राजगादीवरून शाहू ताराराणी यांच्यात वाद झाला। 1708 ते 1710 या कालखंडात शाहू ताराराणी यांच्यात रांगणा, पन्हाळा, विशाळगड आणि कोल्हापूर या ठिकाणी लढाया झाल्या। यामध्ये या शिंदे घराण्याचा सहभाग असल्याचं सांगितलं जातं। या समाधीस्थळाचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला असून शिंदे भावकीनं या समाधीचं विधिवत पूजन करून पितृगृह वास्तुशांती केली आहे। या समाधीस्थळाचं संपूर्ण बांधकाम पाषाणामध्ये करण्यात आलंय। यासाठी 5.5 लाख रुपये इतका खर्च आलाय। सध्या गावात राहत असलेल्या शिंदे भावकीनं हा खर्च केलाय। ओबीसी समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी येत्या शनिवारी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा आणि ओबीसी संघटनेच्या वतीनं ओबीसी जागृती परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। सागर सुतार यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। ओबीसी आरक्षणासाठी जातनिहाय जनगणना आणि ओबीसी समाजाच्या सर्व समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी येत्या शनिवारी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा आणि ओबीसी संघटनेच्या वतीनं ओबीसी जागृती परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। जुना बुधवार पेठेतील अभिषेक लॉन्समध्ये ही परिषद होणार आहे। मोर्चाचे सागर सुतार यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या हस्ते होणार आहे। या परिषदेत ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जातनिहाय जनगणना व्हायला हवी, यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी या परिषदेत ओबीसी जनमोर्चाचे नेते दिगंबर लोहार, ज्येष्ठ विचारवंत राजेंद्र कुंभार, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्याध्यक्ष प्रेमराज बोबडे, व्ही जाधव हे विशेष उपस्थित राहणार आहेत। मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी पटेल परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत। या पत्रकार परिषदेला मोर्चाचे अमित कोल्हापुरे, संजय काटकर, दिगंबर लोहार आणि ओबीसी संघटनेचे सदस्य उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका आणि शासकीय कार्यालयामधील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनाचे शासन निर्णय आणि परिपत्रक असताना देखील त्याची अंमलबजावणी होत नाही। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनकडून विविध मागण्यांसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका तसंच विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या मेहतर, वाल्मिकी, रुखी समाजातील सफाई कामगारांच्या अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। शासनानं वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णय आणि परिपत्रकांची अंमलबजावणी होत नसल्यामुळं कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनकडून करण्यात आलाय। संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य कारणे देत प्रकरणं प्रलंबित ठेवली जात असल्यानं कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। यामध्ये प्रामुख्यानं वारसा हक्कानं नोकरी देणं, सेवा भरती नियम शिथिल करणं, शासकीय घरांचा मालकी हक्क देणं तसंच विविध योजनांचा लाभ देणं या मागण्यांचा समावेश आहे। या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनकडून आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। युनियनकडून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनात अशोक भारुडा, सुनील गोहिरे,
विशाल वाघेला, अजय वाघेला, अनिल लाड, जयवंत गोडाळे, गायत्री वासू, मनीषा गोहिरे, संध्या उंडारे, राजेंद्र उंडारे यांचा समावेश आहे. शिवाजी पेठेच्या माहीनिमित्त आज जवळपास 250हून अधिक बकरी कापण्यात आली आहेत. या माहीमधील मटणाचा वाटा मिळण्यासाठी शिवाजी पेठेतील नागरिकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. बाजारपेठेच्या दरापेक्षा कमी किमतीनं म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर मटण विक्री करण्याचा हा उपक्रम गेल्या 19 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. कोल्हापूर म्हटलं की मटणावर आणि तांबड्या पांढऱ्या रश्श्यावर ताव देणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यात शिवाजी पेठ म्हटलं की काही बोलायलाच नको. ग्रामीण भागात यात्रा उरूस साजरे केले जातात. त्या धर्तीवर शिवाजी पेठेची सुद्धा एक यात्रा असावी या उद्देशानं 2007 साली शिवाजी पेठेतील काही मित्रांनी एकत्र येत शिवाजी पेठेची माही या यात्रेला सुरुवात केली. या अंतर्गत चांगल्या प्रतीचं मटण बाजारपेठेच्या दरापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात येतं. 2007 साली उभा मारुती मंदिराचा लोकसहभागातून जीर्णोद्धार झाला आणि याच वर्षी हनुमान जयंती झाल्यावर जो पहिला बुधवार येईल त्या दिवशी ही यात्रा साजरी करण्याचं या मित्रांनी ठरवलं. यानुसार गेली 19 वर्ष ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर मटण विक्री केली जाते. याचा कमीत कमी वाटा हा 1 किलोचा असतो. आज हा वाटा मिळवण्यासाठी नागरिकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. यावर्षी प्रति किलो 620 रुपये इतका दर होता. दिवसभरात जवळपास 250हून अधिक बकरी कापण्यात आली तर 3.5 ते 4 हजार किलो मटणाची विक्री होईल असा विश्वास महादेव गायकवाड यांनी व्यक्त केला. आज 19वे वर्ष आहे आणि शिवाजी पेठेतली सगळी माणसं एकत्र यावीत आणि लेखी सुना त्यांचे पाहुणे पै सगळे एकत्र यावे याकरता मी माही करतोय. माझ्याबरोबर संजय लांबोरे, आनंदा पाटील, अनिल पवार, उदय भालकर ही सगळी माझी टीम, माझ्याबरोबर रामभाऊ साळुके ही सगळी टीम माझ्याबरोबर आहे. त्यामुळे ही माही सक्सेस होती. या गेल्या वर्षी 2337 किलो झालं होतं. यावर्षी कमीत कमी 3.5 ते 4 हजार किलो मटण विक्री होईल. कारण का आज पहाटे 4 वाजल्यापासून गर्दी आहे. पहाटे 4 पासून मटण विक्रीला फार गर्दी आहे. मटणासाठी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. ही माही यापुढे सुद्धा अशीच अखंडित सुरू राहावी अशी अपेक्षा मटण खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली. बरेच दिवसांनी म्हणजे आम्ही तर राहत नसतो. आता चालू केले मटणाचं येणी जत्रा माही चालू केल्या. त्याच्यात नंबराला उभं राहिलोय. बराच वेळ झालं. आमच्या शेजारीच मांडव घातलेला असतोय. 19 वर्ष झाली ही माही चालू आहे. मटण खूप चांगलं असतं. खूप गर्दी ह्या वर्षी झालेली आहे. अशीच प्रथा चालू असून द्या दरवर्षी. आज शिवाजी पेठेत प्रत्येकाच्या घरात मटणाचा बेत असल्यानं माहीनिमित्त पाहुणे तसंच मित्रमंडळी यांना आमंत्रण सुद्धा देण्यात आलं होतं. त्यामुळं आज शिवाजी पेठेत एक वेगळाच उत्साह जाणवत होता. सगळीकडे ग्रामीण यात्रेसारखं वातावरण पाहायला मिळालं. समतेच्या विचाराची सध्या पिछेहाट होताना दिसत आहे. म्हणून महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीच्या निमित्तानं विचारांचा जागर करत महाराष्ट्र घडवूया असा निर्धार शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे होते. महात्मा फुले द्विजन्मशताब्दी वर्षात सामाजिक न्याय परिषद, साहित्य संमेलन, शेतकरी परिषद, शिक्षण हक्क परिषद, स्त्री मुक्ती परिषद, सांस्कृतिक महोत्सव, पुस्तक प्रकाशन, सेमिनार आणि तब्बल 1000 व्याख्यानं आयोजित करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. महात्मा फुले यांनी महाराष्ट्राला सामाजिक आणि आर्थिक समतेचा विचार दिला. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला धर्म, परंपरा यांची समतेच्या मूल्यावर चिकित्सा करण्याची शिकवण दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. कोल्हापुरात या चळवळीच्या प्रेरणेतून राजर्षी शाहू महाराजांनी शिवाजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या धोरणातून सामाजिक न्यायावर आधारित राज्याची निर्मिती केली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या या विचारांचा संविधानात व्यापक समावेश केला. सध्या मात्र या समतेच्या विचाराची पिछेहाट होताना दिसतीये.
म्हणूनच महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीच्या माध्यमातून विचारांचा जागर करत महाराष्ट्र घडवूया असा निर्धार शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सरोज पाटील माई, गिरीश फोंडे, वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. द्विजन्मशताब्दीच्या सुरुवातीला 11 एप्रिल या जयंतीदिनी सकाळी 9:30 वाजता बिंदू चौक ते छत्रपती शाहू समाधीस्थळ अशी महात्मा फुले अभिवादन ग्रंथदिंडी काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. महात्मा फुले द्विजन्मशताब्दी निमित्त केवळ गाजावाजा न करता वैचारिक प्रबोधन आणि कृतिशील कार्यक्रमातून नव्या पिढीपर्यंत आणि घरोघरी महात्मा फुले यांचा समतेचा आणि सामाजिक न्यायाचा विचार पोहोचावा असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं. गिरीश फोंडे, वसंतराव मुळीक, राजा कांदळकर, भारती पोवार, चंद्रकांत यादव, संदीप देसाई, कादर मलबारी, बाबूराव कदम, सीमा पाटील, अनुराधा भोसले, बाबासाहेब देवकर, शाहीर दिलीप सावंत यांनी सांस्कृतिक, सामाजिक, शेतकरी, महिला, कामगार यांच्या समित्या स्थापन करून त्याद्वारे साहित्य संमेलनं, सांस्कृतिक महोत्सव, कला महोत्सव, फिल्म फेस्टिवल, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय सामाजिक न्याय परिषद, विद्यार्थ्यांसाठी पॉकेट बुक, महात्मा फुले यांचे संक्षिप्त चरित्र, नाटक, एकपात्री प्रयोग, एकांकिका आणि तब्बल 1000 व्याख्यानं आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, इतिहास संशोधक डॉक्टर जे.के. पवार, शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक रणधीर शिंदे, डाएटचे माजी प्राचार्य I.C. शेख यांनी महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय पुनःप्रकाशित करून ते आजच्या संदर्भामध्ये विश्लेषण करून नवीन पिढीसमोर नेण्याचं आवाहन केलं. कॅप्टन उत्तम पाटील, भारती पोवार, कादर मलबारी यांनी कार्यक्रमासाठी आर्थिक देणगी जाहीर केली. अजय दळवी आणि प्रशांत जाधव यांनी चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, पत्रलेखन, रांगोळी स्पर्धा, विविध कला स्पर्धा याद्वारे महात्मा फुलेंचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं. यावेळी आनंद माने, दिलीप पवार, रवी जाधव, प्रकाश पाटील, अनिल चव्हाण, संभाजी जगदाळे, सुधाकर सावंत, उत्तम पाटील, रघुनाथ वायदंडे, महेश जाधव, लक्ष्मण देशमुख, आनंदराव चौगुले, प्रशांत आंबी, उमेश देसाई, अभयकुमार गायकवाड, अभिजित कांबळे यांनी देखील मनोगताद्वारे सूचना केल्या. कागल तालुक्यातील कुर्णीमधील शेतकऱ्यांनी कागल निढोरी राज्य महामार्ग क्रमांक 195च्या रुंदीकरणाला तीव्र विरोध दर्शवलाय. याबाबत शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक उपअभियंता C.A. पाटील यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलंय. कागल निढोरी राज्य महामार्ग क्रमांक 195च्या रुंदीकरणाला कागल तालुक्यातील कुर्णीमधील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. कुर्णी गावच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या मालकीच्या गट नंबरमधून रस्त्याचं रुंदीकरण आणि नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय. मात्र या कामासाठी शासनाकडून जमीन संपादनाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक उपअभियंता C.A. पाटील यांना देण्यात आलं. संबंधित जमिनी आजही शेतकऱ्यांच्या मालकीच्या त्या जमिनीचा शेतसारा ते दरवर्षी शासनाकडे भरत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. संबंधित रस्ता शासकीय नोंदी अथवा नकाशामध्ये स्पष्टपणे नोंदलेला नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. यामुळे जमीन अधिग्रहण न करता सुरू असलेल्या रस्त्याचं रुंदीकरण बेकायदेशीर असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हे काम तात्काळ थांबवून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. इराण अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं. पुढील 2 आठवड्यांसाठी इराणवर हल्ले करणार नाही अशी माहिती देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधीची घोषणा.
अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध जवळपास 40 दिवसांनंतर शांत. युद्धात दोन्ही देशांचं मोठं नुकसान. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 दिवस पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकणार. उत्तर बंगालमधील बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी शहांचा मास्टर प्लॅन तयार. पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बैठकीत पदाधिकाऱ्यांना इशारा. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीत अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावत उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश. अवकाळी पावसानंतर आता राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. मुंबईसह कोकण किनारपट्टीत तापमानात 2 ते 3% वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुन्हा नाशिकमधील नामांकित IT कंपनीत महिलांवर अत्याचार, 6 आरोपींना अटक. नाशिकमध्ये पुन्हा धक्कादायक घटना. येत्या रविवारी कोल्हापुरात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ब्राह्मण शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्यासह अनेक मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी आघाडीचे अध्यक्ष हरीश शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं कोल्हापुरातल्या ताराबाई पार्कमधील मांगल्य हॉलमध्ये ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. रविवारी 12 एप्रिलला सकाळी 9 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असून या मेळाव्याला 500हून अधिक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी आघाडीचे अध्यक्ष हरीश शिंदे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या शेतकरी मेळाव्याचं हे 3रं वर्ष आहे. या मेळाव्याचं उद्घाटन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, महासंघाचे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी, महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी, प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक हे बदलते हवामान या विषयावर, RS चौगले हे नाबार्डमधील विविध योजना, जयदेव बर्वे हे पॉलीफॉस्फेट तंत्रज्ञानावर आणि अरविंद कुलकर्णी हे कुटुंब आणि अर्थव्यवस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात सुभाष जोशी यांना सहकार भूषण पुरस्कार, तर चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे आणि नेचर केअर फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक जयवंत बर्वे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. याचबरोबर 10 शेतकरी महिलांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या पत्रकार बैठकीला शेतकरी आघाडीचे उपाध्यक्ष आशिष आपटे, सचिन कुलकर्णी, जीवन कुलकर्णी, सचिन जिल्हेदर आणि आदित्य मैंदर्गीकर उपस्थित होते. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा या नद्यांमुळे इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावांना पुराचा फटका बसतो. या अनुषंगानं जागतिक बँकेच्या सहकार्यानं पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राममधून 2240 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. या निधीमधून केवळ इचलकरंजीसाठी 450 कोटीचा निधी मिळणार आहे. मंत्रिमंडळानं या निधीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी दिली आहे. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा या नद्यांमुळे इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावांना पुराचा फटका बसतोय. पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राममधून 2240 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. या निधीमधून केवळ इचलकरंजीसाठी 450 कोटीचा निधी मिळणार आहे. आज मंत्रिमंडळानं याला मंजुरी दिली. हा निधी मिळवण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली. एकूण 3200 कोटींचा हा प्रकल्प असून त्यापैकी 960 कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येतोय. मंत्रिमंडळाच्या झालेल्या निर्णयात महत्त्वाची बाब म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात खासगी भांडवलाच्या मदतीनं वित्त पुरवठा उभारला जाणार आहे. यात जागतिक बँकेकडून 165 कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. या अर्थसहाय्यातून आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना गृहकर्जात सवलत दिली जाणार आहे. तसंच कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार केले जातील. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी यासारख्या शहरांमध्ये पुराच्या पाण्याचा वेगानं निचरा व्हावा यासाठी मास्टर प्लॅन आणि उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी राज्याची क्षमता वाढवली जाणार असून नागरिकांना आपत्कालीन स्थितीत दिलासा मिळणार असल्याचं माने यांनी सांगितलं.
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेतील आज पाटाकडील तालीम मंडळ अ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात लढत झाली. हा सामना जिंकत पाटाकडील तालीम मंडळानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. सतेज चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. या स्पर्धेतील आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात खेळवण्यात आला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 8व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या अजिंक्य नलवडेच्या पासवर सागर चिले यानं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 14व्या मिनिटाला पीटीएमच्या अमीन खजीरच्या पासवर यशराज कांबळे यानं गोल करत सामना बरोबरीत आणला. उत्तरार्धात सामन्याच्या 49व्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील याच्या पासवर अमीन खजीर यानं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. सामना बरोबरीत संपण्यासाठी प्रॅक्टिसकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र यश आलं नाही. प्रॅक्टिसच्या उत्सव मरळकर यानं गोलपोस्टकडे मारलेला चेंडू पीटीएमचा गोलरक्षक अमर गवळी यानं पंच करून बाहेर काढला. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ संघानं 2-1 अशा गोलफरकानं जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकर, नबी खान, रोहित मंडलिक, रोमारियो तर प्रॅक्टिसच्या सागर चिले, सूरज जाधव, साहिल डाकवे, प्रदीप शिंदे, रोहित भोसले, आकाश बावकर यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. या सामन्यात पाटाकडीलचा यशराज कांबळे हा सामनावीर ठरला. उद्या 4 वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना होणार आहे. शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ हे महासंघ यांच्या वतीनं आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनॉईंग व कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 19 पदकांसह अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठानं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. स्पर्धेत चुरशीची लढत देणाऱ्या मोहालीच्या चंदीगड विद्यापीठानं उपविजेतेपद मिळवलं, तर चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाला 3ऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते पार पडला. शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ महासंघ यांच्या वतीनं अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनॉईंग आणि कयाकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सांगलीमधील कृष्णा नदी घाटावरील रॉयल बोट क्लब इथं सायंकाळी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 11 सुवर्ण, 8 रौप्य अशा 19 पदकांसह अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठानं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तर 6 सुवर्ण, 6 रौप्य आणि 6 कांस्य अशी 18 पदकं पटकावणाऱ्या मोहालीच्या चंदीगड विद्यापीठानं उपविजेतेपद मिळवलं. चंदीगडच्या पंजाब विद्यापीठानं 7 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य अशी 15 पदकं पटकावली. त्यांना 3ऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. विजेत्यांना खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी आज अखेरच्या दिवशी 200 मीटर शर्यतीत आपला खेळ उंचावत 2 पदकं मिळवली. त्यांना 11व्या स्थानी समाधान मानावं लागलं. शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गोकुळच्या निवडणुकीशी संबंधित याचिकांवर आता 28 एप्रिलला सुनावणी होणार. आजच्या सुनावणीत 21 एप्रिलपर्यंत म्हणणे मांडण्याचे न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांची घर वापसी, आज भाजपत केला प्रवेश. उपनगरातील महापालिका शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यासह उपनगरातील नागरिकांना दारात लावण्यासाठी मागील ते रोप देणार, आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्णय. अंगणवाडीत गॅस गळती होऊन स्फोट, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मुलं वाचली. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी मानेवाडीतील प्रकार. आणि 1709 पासून केलं जाते मृतांच्या अस्थींचं जतन, पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावातील शिंदे भावकीची परंपरा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.